नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. बऱ्या झालेल्या मनोरुग्णांना काही वेळा त्यांचे पालक अथवा नातेवाईक घरी नेण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे या मनोरुग्णांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचं मोठं आवाहन ठाणे मनोरुग्णालयासमोर असते. अशावेळी रुग्णालयाची खास एस्कॉर्ट टीमने एक कृतीबद्ध आराखडा तयार करून मनोरुग्ण यांच्या कुटुंबांच्या घरचा शोध घेत असून फेब्रुवारी ते जुलै 2024 या 7 महिन्यात 65 मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही सोडलं आहे. ठाणे मनोरुग्णालयात मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवरती या ठिकाणी उपचार केले जातात. सोबतच रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे समाजात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रुग्णांना बळ मिळते. मात्र बऱ्या झालेल्या मनोरुग्णांच्या काही पालकांना याचे कोणतेच सोयरसूतक नसते. सुधारित असलेले मनोरुग्ण घरी जाण्याची इच्छा व्यक्त करतात, परंतु त्यांच्या घरी कुटुंबांचा शोध घेणे रुग्णालयासाठी तारीवरची कसरत असते. ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी एस्कॉर्ट टीम तयार केली असल्याची माहिती रुग्णालयाच्या उप अधीक्षिका डॉक्टर प्राची चिवटे यांनी दिली आहे. फेब्रुवारी ते जुलै 2024 या 6 महिन्यात मानसिकदृष्ट्या सक्षम झालेल्या 65 मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही सोडण्यात आलं आहे. मात्र या रुग्णांचा घरचा पत्ता शोधणं आव्हानात्मक असतं, कारण रुग्णाला ॲडमिट करून घेताना दिलेला पत्ता चुकीचा देतात किंवा मोबाईल क्रमांक देखील वेगळा देतात. त्यामुळे रुग्णांच्या पालकांचा शोध घेणं रुग्णालयासाठी अवघड आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन 2 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 19 ऑगस्ट पूर्वी त्यांचे अर्ज महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत एक प्रपत्र सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1B नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुधा CR त्याचबरोबर 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाहीच्या दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावरती 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई-बाजार अर्थातच गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लस पोर्टल विकसित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचा मोठा सहभाग आहे. या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन उद्योग सहसंचालक विज्जू सिरसाट यांनी केलं आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह कार्यशाळेचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालिका संध्या साळुंके, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक SB गायकवाड, डोईफोडे उद्योग अधिकारी श्रीमती अश्विनी कोकाटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, सहाय्यक जिल्हा नियोजक अधिकारी भरत साळुंके, शासकीय व निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 123 विद्युत वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच त्यापाठोपाठ आता 15व्या वित्त आयोगातून 180 विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 123 विद्युत वातानुकूलित बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच त्यापाठोपाठ आता 15व्या वित्त आयोगातून 180 विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत. त्यापैकी 86 बसगाड्यांबरोबरच केंद्र शासनाच्या PME बस सेवा योजनेअंतर्गत 100 अशा एकूण 186 विद्युत वातानुकूलित बसगाड्या वर्षभर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.